टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येतोय। लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होण्याच्या पूर्वी तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदाराची नावं वाढलेली त्या ठिकाणी लक्षात आलं। एक तक्रार जाधव नावाच्या आमच्या तत्कालीन तालुका प्रमुखांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या हे लक्षात आलं की ही मतदार बोगस नोंदणी झालेली आहे, ती फक्त एका गावापुरती मर्यादित नाहीये, तर ती प्रत्येक विधानसभेचं बूथ आहे, त्या प्रत्येक विधानसभेच्या बूथवर त्या ठिकाणी आहे। त्यानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे विनंती केली की बाबा जे काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्याचं चावडी वाचन त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात करा। आणि ज्यावेळेस हे चावडी वाचन झालं, ते चावडी वाचन झाल्याच्या नंतर जवळपास 6000 बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत। हे प्रशासनाच्या म्हणजेच त्यावेळेस प्रशासन म्हणजेच मुख्य जो निवडणूक निर्णय अधिकारी असतो त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं बोगस मतदार ज्यांनी नोंदणी केली त्याच्या विरोधात दिनांक 17/10/2024 ला त्या ठिकाणी स्वतः सहाय्यक निवडणूक अधिकारी जे तहसीलदार आहेत बोळंगे यांनी त्या ठिकाणी ही तक्रार दिली। आता ह्या तक्रारीला जवळपास 8-9 महिने होत आलेत। ह्याच्यामध्ये पोलिसांनी काय तपास केला? आता ह्याच्यात फिर्यादी स्वतः मुख्य निवडणूक आयोग आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी तक्रार दिली म्हणजे ह्याच्यामध्ये फिर्यादी स्वतः निवडणूक आयोग आहे। ह्या फिर्यादीच्या दृष्टीनं काय तपास झाला? काहीच नाही तपास, शून्य तपास। मी परवा DYSPंना बोललो, त्यांना म्हटलं ज्या नंबरवरनं OTP गेलेत ते मोबाईल नंबर तुमच्याकडे आहेत? तर DYSPचं अतिशय हास्यास्पद मला उत्तर होतं, ते म्हणले ते डिनाय करतायत। अहो म्हटलं DYSP साहेब, मी माझ्या नावावर जेव्हा एखादा मोबाईल नंबर घेतो तेव्हा माझा अंगठा लावून माझं आधार कार्ड व्हेरीफाय करूनच ते सिम चालू होते, ॲक्टिवेट होते। त्या मोबाईल नंबरवरनं जर काही गैरकृत्य झालं असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे? ज्याच्या नावावर मोबाईल आहे तो जबाबदार आहे। मग इतकं स्पष्ट असताना आणि ह्याच्यात गंमत अशी की काही नेत्याच्या कॉलेजची मुलं त्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदवली गेली होती। मला वाटतं हे कुणाचं कॉलेज आहे, कोणचा नेता आहे, ह्याचा शोध पोलिसांनी 9 महिने झालं काय करतायत, का घेतला नाही? मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि राहुल गांधी जे म्हणतायत की वोट चोरी कशा पद्धतीने केली जाते हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि निवडणूक आयोग जे वारंवार सांगताय की तुम्ही त्याच वेळेस तक्रार का केली नाही, तर आम्ही ही त्याच वेळेस तक्रार केलेली आहे। हो का, स्वतः सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं फिर्याद दिली आहे पोलीस स्टेशनला। काय झालं 9 महिन्यात? ह्याचं काय कारवाई केली? मला वाटते निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका बजावतोय। नुसती तक्रार केली, पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही। मग नेमकं अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला जो सगळ्यात महत्त्वाचा आणि मौलाचा अधिकार आहे, स्वतःच्या मतदानाचा अधिकार, हे जर अशा पद्धतीनं बोगस मतदार नोंदणी करून त्या ठिकाणी जर मतदान चोरत असतील, ज्याचा हक्क आहे, ज्याचा अधिकार आहे, त्याचे नावं कमी करायचे आणि जे बोगस मतदार आहेत ते अशा पद्धतीनं नोंदायचे, हे जर होत असेल तर मला वाटतंय आता जनतेनं विचार करायची वेळ आलेली आहे। तुम्ही लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अधिकार जर तुमचा काय असेल तर तुम्ही टाकणाऱ्या मताचा अधिकार आहे आणि तोच अधिकार जर तुमच्यापासून हिरावून घेतला जात असेल, अधिकार हिरावून घेतो हे लक्षात आल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं स्वतः फिर्याद दिल्याच्या नंतर त्याच्यात कसल्याही प्रकारचा तपास घेतला जात नसेल तर ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या लोकशाहीचं, देशाच्या लोकशाहीचं दुसरं दुर्दैव कुठलं असू शकतं? मला वाटतं हा सवाल मला प्रशासनाला विचारायचा आहे। आणि ह्याचाच एक भाग म्हणून मी त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या देशाचे आणि राज्य निवडणूक जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे मी स्वतः लेखी तक्रार केली आहे की तुम्ही फिर्यादी असलेल्या तक्रारीचं काय झालं एकदा शोध घ्या आणि आम्हालाही कोण आरोपी आहेत, ह्याच्यातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे, कोण लोकशाही संपवू पाहतंय, मला वाटतं हे जनतेच्या समोर उघड करा। अशा प्रकारची मागणी मी मुख्य निवडणूक आयोग देशाच्या आणि राज्याच्याही दोघांनाही केलेली आहे। याच्यामध्ये एक मुद्दा तक्रार जी
कोणाच्या विरोधात घेतली होती हे सगळं कोणी केलं होतं? ह्याच्यामध्ये आम्ही नावानिशी ज्यावेळेस चावडी वाचन झालं आणि त्यांच्या लक्षात आलं की एका गावात एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलाचे फोटो आणि एक मोबाईल नंबर आहे ज्याच्यावर OTP जातोय, तो दिलेत. हे काय फोटो, हे काय हे मतदार, हे कॉलेजची मुलं आहेत आणि ह्या कॉलेजची मुलाची नावं मतदार म्हणून गावात लावली होती ग्रामीण भागात. नाही 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 काही संबंध नाही. हे हे आता तुमच्या आता मला एवढंच सांगायचंय की आता सायबर पोलिसांकडं फेस रिकग्नेशन ऍप आहे. त्या ऍपच्या आधारे ते सहज हुडकू शकले असते ना. हो अगदी बिलकुल. एक नाही खूप आहेत. हो का 2 मिनिटं असंच ठेवा, फोकस कर. हो काही आयडेंटिटी रिव्हील झाली तर फोटो गेले कसे? माझा फोटो जाते कसं? तेव्हा ही सगळी आमचं म्हणणं आहे काय की ही शोधा ना आता. ही नेमकी मुलं कुठल्या मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजचे आहेत, कुणाच्या संस्थेवरचे आहेत, मला वाटतं ह्याचा तपास आता लावणं गरजेचं आहे ना. आज निवडणूक आयोग जे म्हणतंय की तुम्ही ड्यू प्रोसेसमध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता त्यावेळेस केला नाही, आता हे केलेलं आहे सांगायचं. या संदर्भात तुम्ही मुख्य निवडणूक आहे राज्यांना पत्र लिहिलं, राज्य सरकारला किंवा मग केंद्रात तुम्ही लिहिलं आहे, त्याचं काही उत्तर आलं तुम्हाला? नाही अजून उत्तर नाही. आता ही खरं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. त्यांची पत्रकार परिषद मी ऐकली आणि ती पत्रकार परिषद ऐकल्याच्या नंतर म्हटलं तुम्हीच दाखल केलेल्या गुन्ह्याचं काय झालं याचा बहुधा विसर त्या ठिकाणी त्यांना पडलेला असेल. झोपेचा सोंग नाही तर काय. 9 महिने 6,000 मतं बोगस केलेल्या प्रकरणात जर त्या ठिकाणी पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, त्याचा छडा लावू शकत नाही, तर ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं? खासदार साहेब, अशाच पद्धतीचा असाच प्रकार जो आहे तो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पण घडल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्यावेळेचे जे उमेदवार होते घोगरे, त्यांनीही एक व्हिडिओ काढला होता आणि तिथल्याही कॉलेजच्या मुलांचीच नावं अशी दिली होती असं त्यांचाही आरोप होता तेव्हाचा. ते आणि हा प्रकार सेमच आहे का असं म्हणायचं? आता ह्याच्यात गंमत अशी आहे की समजा हा प्रकार चावडी वाचन केलं म्हणून तहसीलदारच्या लक्षात आलं, त्यांनी गुन्हा नोंद केला. आता ह्याच्यातनं काही सुटून राहिले असतील बाकीच्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये, त्याला काय म्हणायचं सांगा ना. हा प्रकार तुळजापूर विधानसभा आम्हाला त्यावेळेस ह्याची व्याप्ती लक्षात आली नाही, पण ज्यावेळेस ते लक्षात यायला लागले की देशभर अशा पद्धतीनं केलं गेलंय, देशभर त्या ठिकाणी असे बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत, त्याच्यानंतर आज ह्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येते. राहुल गांधींनी ज्यावेळेस पुराव्यासहित एका लोकसभा मतदारसंघाचा सगळा अभ्यास करून अतिशय वस्तुस्थितीच्या पद्धतीनं पुराव्याच्या निशी तक्रारी केल्या, जी निवडणूक आयोगाची पोलखेल केली, त्याच्यानंतर हे लक्षात येते की हे पूर्ण देशभर केलंय. खासदार साहेब, हा 6,000चा जो आकडा आहे तो एक्झॅक्ट आकडा आहे की ढोबळ म्हणाले? नाही, हा जे चावडी वाचनात निष्पन्न झाले तो हा आकडा 6,000. आता ह्या प्रकरणाचा तपास जर आपण केला तर हे नोंदी कुणी केल्या होत्या, कुणाच्या मोबाईलवरनं OTP गेले होते, कोण नोंदवायचा प्रयत्न करत होता, ते आरोपी निष्पन्न होतील. आरोपी जर निष्पन्न झाले तर मग त्यांनी कशा पद्धतीनं अजून काय कटकारस्थान केलंय, अजून कुठं मतदाराच्या नोंदी वाढवल्यात हे लक्षात येईल. आपण 9 महिन्यात का तपास होत नाही आता? आणि निवडणुकीसारखा संवेदनशील विषय आहे. ज्या मताच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पूर्ण सरकार निवडून देता, त्या मताच्या अधिकारावर जर अशा पद्धतीने डाका घातला जात असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. तुम्ही भेटणार आहात का? राहुल गांधी प्रत्येक मतदारसंघाचा डाटा दाखवत आहेत. महाराष्ट्रातील 2 विधानसभेचा त्यांनी मागच्या काळात डाटा दाखवलेला होता, कर्नाटकचाही त्यांनी आता डाटा दाखवला. आगामी काळामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणचे डाटा दाखवणार. तुम्ही तुमचा रिसर्च मी त्यांना भेटण्यापेक्षा माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की तुम्ही जे सांगता की नियमाप्रमाणे तुम्ही त्यावेळेस आवाज उठवा. आता हा आवाज उठवलाय, आता निवडणूक आयोगाची पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे की ह्याच्यातले कोण आरोपी आहेत ते निष्पन्न करावेत. बिलकुल. आता हे हातावर घेतलेच ना. एक मुद्दा हा आहे, तुमच्याकडे 6,000 वोटर सापडले, हे फक्त चावडी वाचन झालं म्हणून सापडले. अगदी हा एका विधानसभेतला विषय.
बाकीच्या विधानसभेमध्ये देखील अशाच पद्धतीने जर घटना घडत असतील, आता झालेल्या निवडणुका त्याला थांबवू शकत नाही, पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे. अगदी माझा मुद्दा तोच आहे की निवडणुकीमध्ये बोगस मतदार नोंदणी होते. हे निवडणूक अधिकाराच्या लक्षात आल्याच्या नंतर अधिकारानं दिलेली ही फिर्याद आहे. त्या फिर्यादीला किती गांभीर्यानं घेणं अपेक्षित होतं, तेवढं गांभीर्य दिलं गेलंय का? 9 महिन्यात एका माणसाला अटक नाही, काय तपास आहे? मला वाटतं ह्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगानं अतिशय जबाबदारीनं आणि अतिशय गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि लोकशाहीची हत्या होण्यापासून वाचवणं गरजेचं आहे. आणि जनतेनं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की निवडणूक आयोग जर कुणाच्या हातचं बाहुलं बनून त्या ठिकाणी काम करत असेल तर मग ही लोकशाही मला वाटते कुणीही वाचवू शकणार नाही. तुमचा उमेदवार जो आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा, तो साधारणतः 35,000च्या मतांच्या आसपास पराभूत त्याला स्वीकारावा लागला. हा आकडा तुम्ही 6,000चा सांगताय, हा आकडा जास्त असू शकतो का, किंवा तुमचा उमेदवार पराभूत झाला नसता असा तुमचा दावा आहे का? माझा आता मूळ दावा हा आहे की बोगस मतदार नोंदणी 6,000 मताची एका विधानसभेत झाली होती आणि अशा प्रकारची फिर्याद त्यावेळेसची सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत तिने दिली होती. त्यामुळं हा विषय गंभीर आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की हे प्रकार पूर्ण देशात झालाय तर किमान निवडणूक आयोगानं जी फिर्याद दिली आहे त्याच्यातनं तपास व्हावा आणि पुढं भविष्यात ह्या गोष्टी होणार नाहीत याची दक्षता मला वाटतं निवडणूक आयोगानं घेणं गरजेचं आहे आणि लोकशाही वाचवणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रकरणाचा तपास का होत नाही? निवडणुकीसारखा गंभीर विषय आहे, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यानं तक्रार दिली, का तपास होत नाही ह्याचा? नाही, यामागे प्रश्न असा पडतो, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही 9 महिन्यापूर्वी तक्रार दिला. तुम्हाला वाटतं का की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार याचा दबाव आहे पूर्ण प्रक्रियेवर? निश्चित माझा स्पष्टपणे आरोप आहे की हे प्रकरण ज्या अर्थी कसल्याही प्रकारचा तपास होत नाही, कारण कुणाच्या आशीर्वादानं कुणाला मदत होण्यासाठी हे मतदार नोंदले गेले होते, हे सगळं ओपन सिक्रेट आहे आणि पोलीस त्याचा तपास लावण्याची इच्छा असताना सुद्धा केवळ राजकीय दबावामुळं हे मी ऐका ह्याच्यात पोलिसांनी तपास केल्यावर लक्षात येईल ना की हे विद्यार्थी कुठल्या कॉलेजचे आहेत. नाव घ्यायला काय फार ठणकावून सांगू शकतो, पण माझं म्हणणं हे आहे की पोलिसांनी तपास करावा आणि शोधावं. माझं म्हणणंच हे आहे की कुठल्या दबावामुळे पोलीस तपास करत नाहीत. पण हा दबावाचा प्रश्न नाही, इथं म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवता कामा नये. तुम्ही नाव घ्या कोणत्या कॉलेजचे, लोकांच्याही लक्षात येईल. तुम्ही का नाव घ्यायला घाबरता? नाही, नाव घ्यायला घाबरत नाही मी. ही मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यातले काही विद्यार्थी आहेत त्याच्यात. आता हे कॉलेज कुणाचं आहे आणि ही नोंदणी कशी झाली, कुणाची OTP होते, ह्याच्यातनं कसं कारस्थान झालं, ह्याचा शोध घ्या म्हणतोय ना मी पोलिसांना. निवडणूक आयोग कारवाई करत नाहीये, तुम्ही स्वतः खासदार आहे, याच्या संदर्भात जर राज्य यंत्रणा कारवाई करत नाहीये, पुढची स्टेप काय असणार? काय करावं सांगा ना. लोकसभेचं अधिवेशन 21 तारखेला चालू झालं आणि आज 21 तारीख आहे ऑगस्टची, म्हणजे जवळपास 1 महिनाभर हे अधिवेशन चाललं. ह्याच्यामध्ये रोज विरोधी पक्षातले खासदार कायमस्वरूपी अध्यक्षाच्या वेलमध्ये जाऊन त्यांना विनंती करत होते की या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत आणि तुम्ही ह्याच्यावर चर्चा घ्या. ह्या कशा पद्धतीनं बोगस मतदार त्या ठिकाणी देशभर वाढवले जात आहेत, कशा पद्धतीनं लोकशाहीची हत्या होते, ह्याच्याबद्दल वारंवार खासदार त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांना विनंती करत होते. पण आमचं एक काही म्हणणं ऐकून घेतलं नाही. लोकसभेचं कामकाज फक्त ऑपरेशन सिंदूरचं 2 दिवसाची चर्चा जर सोडली तर एकही दिवस त्या ठिकाणी चाललं नाही. मग सरकार चर्चा घ्यायला का घाबरते? ह्याच्या अर्थच आहे की दाल में कुछ तो काला आहे. ज्या अर्थी काहीतरी चोरलंय, काहीतरी चुकीचं केलंय म्हणून त्या ठिकाणी सरकार पळ काढतंय ह्या चर्चेपासून. सर, रुलिंग गव्हर्नमेंट हे सांगते की पूर्ण देशभरात वोट चोरी केली जाते, मात्र सगळे जे तुमचे पण अपोजिशन पण निवडून ह्याच माध्यमांनी आले, तर जेव्हा समोरचे हे आले तेव्हा मग का वोट चोरी आणि अदरवाईज तुमच्या ह्याच्यात का सगळं? अहो, आम्ही कुठं म्हणतोय, आम्ही हेच म्हणतोय ना, हा कुठल्या पक्षानं, कुठल्या पार्टीनं किंवा कुठल्या माणसानं हे केलंय हे काय आता कुणाला सांगायची गरज आहे का? 9 महिन्यापूर्वी एक गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यात कसल्याच प्रकारचा तपास होत नाही, ह्याच्यावरनं हे कुणाच्या फायद्याचं हे कळत नाही का? 9 दिवस बाकी. हा बघा, ही दुर्दैव आहे लोकशाहीचं हा विषय. कारण आता लोकांनी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. मग
अशा पद्धतीनं बोगस मतदार जर वाढवले गेले, मग त्या लोकप्रतिनिधीचं तिची जी तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी कार्यपद्धती, त्यानं केलेलं काम, त्याने घेतलेली मेहनत, ह्याला काय अर्थ राहणार आहे का? ह्या पद्धतीने जर बोगस मतं लावली गेली तर मग ह्या निवडणुकीला तर काय अर्थ राहणार आहे का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.